छान पदर आहे हा, तुम्ही बघू शकता. म्हणजे एकदम ह्या साडीची जरी ही रोज गोल्ड. सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. तर आत्तापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओजला तुम्ही इतका छान सपोर्ट केला आहे आणि ऑलमोस्ट आता आपली यूट्यूब फॅमिली ही 400 सबस्क्रायबर्सची होत आली आहे. आणि आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल असणार आहे. इनफॅक्ट की पुढचे 3 व्हिडिओ आपले हे खूप स्पेशल असणार आहे, कारण की तुम्हाला थंबनेलवरनं तर समजूनच गेलेलं असेल की आपण घेऊन येत आहे स्त्रियांच्या आवडीचा टॉपिक म्हणजे साडीज. तर हां, मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं साडी कलेक्शन दाखवणार आहे आणि पुढच्या 3ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडी कलेक्शनच दाखवणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये हे वेडिंग साडी कलेक्शन असणार आहे. तर पुढचा व्हिडिओ हा एकदम छान असणार आहे. तर तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जो येणारा व्हिडिओ आहे तो आल्याबरोबर बघायला भेटेल आणि त्याचं नोटिफिकेशन येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी अशा एखाद्या सणावाराला आता साड्या घेतल्या आहे किंवा एखाद्या छान फंक्शनला साड्या घेतल्या आहे आणि काही साड्या ह्या मला गिफ्ट आल्या आहेत. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्या साड्या दाखवणार आहे. आणि माझ्याकडे ना खूप डिफरंट व्हरायटीजच्या साड्या आहे. म्हणजे पैठणी माझ्याकडे रिपीटेड असू शकतं, म्हणजे 3-4 पैठणी तर असू शकतं, कारण की आपला फेवरेट म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयन सिटीचा हा फेवरेट व्हरायटी आहे ही. आपण बघू आपलं फर्स्ट साडी म्हणजे साडी कलेक्शन करवंद. तर ह्या असणार आहेत आपल्या आजच्या साडीज. आणि तुम्हाला ह्या साडीजपैकी कोणती साडी आवडती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपली सगळ्यात पहिली असणार आहे ही साडी की जिचा कलर मोती कलर आहे. आणि मी ही साडी माझ्या खूप मेमोरेबल डेला घेतली होती, जेव्हा की आमची कार डिलेवरी होती. आणि म्हणजे कारचा कलर व्हाईट होता, म्हणून मी व्हाईट कलर घालण्याचं डिसाईड केलं. पण ह्या साडीचा कलर मोती कलर आला आहे. आणि ही साडी ना मी ऑनलाईन बोलवली आहे, तर त्याची लिंक भेटली तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. आणि ह्या साडीमध्ये मला जी आवडणारी गोष्ट होती ती म्हणजे हिची ही डिझाईन. तर तुम्ही बघू शकता हिची डिझाईन ही खूप छान आहे. म्हणजे त्याच्या नाचणाऱ्या ज्या वुमन्स वगैरे आहेत त्या, आणि खाली ज्या दिल्या आहेत तर त्या पण खूप छान दिलं आहे त्यांनी वर्क. आणि दुसरी आवडणारी गोष्ट मला ह्या साडीतली जी की होती ती म्हणजे हा पदर. इतका छान पदर आहे हा, तुम्ही बघू शकता. म्हणजे एकदम छान पदर आलेला आहे ह्या साडीचा, म्हणून मी ही साडी ऑर्डर केली होती. आणि हिचा पॅटर्न जर तुम्ही म्हणू शकता तर ही थोडीशी रजवाडी पॅटर्नमध्ये मोडते. तर सेकंड साडी जी असणार आहे ती म्हणजे आपली बांबू सिल्क साडी असणार आहे. तर ही साडी मी असंच ओकेजनली म्हणजे घेत असते ना साड्या, तर तेव्हा घेतली होती. येवल्याला गेले होते, तर येवल्याच्या एका शॉपमधनं घेतली ही साडी. मला त्याचं नाव नाही आठवत आहे. तर ही ना बांबू सिल्कमध्ये येते आणि हिचा ना थोडंसं पॅरट कलरमध्ये हा कलर जातो आणि इतकी छान दिसते ना ती घातल्यावरती. तर तिचं हे जे सिल्वर कलरचं जे कॉम्बिनेशन होतं ना, त्याच्यावरती ज्या बुट्ट्या होत्या त्या सिल्वर कलरच्या होत्या. तर त्याच्यामुळे मला ही साडी आवडली होती आणि तेव्हा तो ट्रेंडच चालू होता. आणि ही साडी मी 1-2 वर्ष आधी घेतली आहे. तर खूप छान आहे ही पण साडी, ही पण मला खूप जास्त आवडते. त्यानंतरची आपली तिसरी साडी असणार आहे. तर तिचा कलर हा ब्लॅक आहे. ही मी माझ्या पहिल्या संक्रांतीला घेतलेली होती आणि ही साडी मला खूप जास्त आवडती. ही थोडीशी काठा पदरमध्ये मोडती आणि मी मोस्ट ऑफ साड्या ह्या येवल्यावरूनच घेत असते. तर ही साडी पण मी येवल्यावरूनच घेतली आहे. तर त्या शॉपचं नाव पाबल्या पैठणी. तर पाबल्या पैठणीमधनं मी ही साडी घेतली आहे. आणि याच्यावरती माझं जे सगळ्यात आवडीची गोष्ट होती ती म्हणजे ही जी आहे ती जरी अशी ती थोडीशी वेगळ्या कलरमध्ये आहे आणि तिच्यावरची बुट्टी. तर याच्यावरचा बुट्टीचा कलर आणि बुट्टी जी ही वेगळ्या प्रकारची होती ती मला खूप जास्त आवडली होती, म्हणून मी ही साडी ना त्यावेळेस घेतली होती. आणि ह्या साडीतला नेक्स्ट आवडणारा माझा पार्ट होता तो म्हणजे ह्या साडीचा पदर. तर ह्या साडीची जरी ही रोज गोल्ड जरी याला म्हणतात तशी आहे. आणि ह्या साडीच्या पदरमुळं पण मला ही साडी खूप जास्त आवडली होती, म्हणून मी ही साडी घेण्याचं डिसाईड केलं. तर हिला पण 1-2 वर्ष झाले आहेत घेऊन. ही त्यावेळेस मी जवळजवळ 1,000 का 1,500ला घेतलेली होती. आणि ही घातल्यावर खरंच खूप छान दिसते. आणि ब्लॅक कलर हा आपल्या बायकांचा एक वन ऑफ फेवरेट कलर असतो. तर ब्लॅक कलर हा प्रत्येक वुमनकडे तर असायलाच हवा आणि संक्रांतीला तर तो आपण घालतोच. तर त्याच्यामुळे मी ही साडी प्रेफर केली होती घ्यायला. आणि आता ज्या पुढच्या 2 साड्या असणार आहेत त्या आपल्याला गिफ्ट आल्या आहेत आणि त्या पण खूप छान आहेत साड्या. मी सणावाराला तर नेहमी घालायला प्रेफर करते. तर ही जी आहे ही मला लग्नाला गिफ्ट आलेली. ही पण थोडीशी अशी रजवाडी पॅटर्नमध्येच मोडते. अजून मी काही हिचा ब्लाऊज शिवलेला नाही आहे, त्याच्यामुळे ही साडी तर मी अजून कधी घातलेली नाही आहे, पण मला खूप जास्त आवडली ही साडी.
तर तुम्ही बघू शकता हिच्यावरची डिझाईन ही खूप छान आहे. ही जी काठाची डिझाईन आहे ना ती पण मला खूप छान आवडली आहे आणि मी लवकरच ही साडी तुम्हाला कोणत्या तरी ओकेजनला घालून दाखवेल. तर ह्या व्हिडिओची ही असणार आहे आपली शेवटची साडी, की हा माझा वन ऑफ फेवरेट कलर आहे तो म्हणजे येलो कलर. आणि मी ऑलरेडी ही साडी आत्ताच धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाला घातली आहे आणि ह्या साडीचा पॅटर्न जातो आहे ऑर्गेन्झामध्ये. तर ही साडी ऑर्गेन्झामध्ये घेतलेली आहे आणि ही घेतलेली म्हणजे ही पण गिफ्ट आलेली आहे. पण मला ही साडी खूप जास्त आवडते आणि हिचा पदर पण थांबा तुम्हाला दाखवते मी. तर ह्या साडीचा पदर असा म्हणजे कॉन्ट्रास्ट नाही आहे, त्याच कलरचा आहे, सेम कलरचा, पण थोडंसं ना असं डिफरंट आहे. त्याच्यावरती डिझाईन पण थोडीशी छान आहे आणि याच्यात तशा जी डिझाईन आहे ना त्यात ग्रीन आणि मरून कलरच्या बुट्टी आहे म्हणजे त्याचं वर्क आहे. तर हे कलर दोन्ही पण माझे फेवरेट कलर आहे आणि ते कॉम्बिनेशन खूप छान वाटतं जेव्हा ग्रीन आणि येल्लो किंवा मरून आणि येल्लो असतं ते. तर त्याच्यामुळे ही साडी पण मला खूप जास्त आवडते. तर चला मी तुम्हाला आजचं माझ्या साडीचं कलेक्शन दाखवलं आहे आणि तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. आणि पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो आपला छान वेडिंगच्या ज्या मी साडी कलेक्शन आहे माझं तर ते दाखवणार आहे. तर चला बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.